तिकडे नाही राहत आता. हे पैसे घे. हा, आणि अजून एक, मी आता अर्जुन कवठेकर नाहीये, फक्त अर्जुन आहे. कवठेकरांचा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि या डब्यासाठी थँक्यू. मदर मौली, काय झालं? तू अचानक अशी उठून का आलीस? अगं तू हसतेस काय? मदर मौली, मी खरंच बोलते. हुशार, बाहेर जायला लागल्यापासून पक्की हुशार झालीस की. डॉक्टर कसं माणसाची नस ओळखतो तसं ओळखायला लागलीस की. लगीन नाही करायचं तर तसं सांग की. ही असली चेष्टा कशाला करतेस? मदर माऊली, माझं लगीन झालंय. हे असलं काय बाय काय बरळतीस? मागच्या वेळेला पण आलेलीस, आठवतंय ना? असंच काहीतरी बोललीस. हे बघ मदर मौली, मी चेष्टा नाही करत आहे. माझं लग्न झालंय, तुला जावंही आहे, आणि लई चांगलं आहे, समजूतदार आहे. मदर मौली, काय? नाही, हे मला पटतच नाही. तू गप्पा बस. तू मला काय बी सांगू नकस. आणि अशी मस्करी करतात का मदर माऊलीची? आणि तुला काय धाड भरली ग लगीन न करायला? असं काय सूर्यचंद्र मागत होते मी? होय ग, तुझं लगीन व्हावं, तुझा संसार सुखाचा व्हावा एवढंच वाटतंय मला. पण आता तुझ्या मनातच नाही तर बोलून तर काय उपयोग? मला तर वाटतंय तुझं सुख बघायच्या आतच डोळे मिटते आम्ही. मदर मौली, काही काय बोलतेस तू? अगं मग काय चुकीचं बोलते मी? खरं तेच बोलतेय ना. तुला वाटत असेल मी लग्नाचं टुमणं लावते, पण माझ्यासाठी तुझ्या सुखापेक्षा दुसरं काय बी महत्वाचं नाही. अगं साऊ, तू सांगितलं नाहीस की बाई मी मस्करी करत नाही, माझं खरं खरं लग्न झालंय, कसं झालंय, काय झालंय, कायच सांगितलं नाहीस. नाही, हे असं करतेस आणि मला ताईच्या 100 प्रश्नांची उत्तर द्यायला लागतात. एवढं सोपं वाटतं का तुला? मग तिथं असायला पाहिजे होतंस, मग कळलं असतं. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं असतंस ना, तर पुढे बोलायची काही हिंमत झाली नसती तुझी. एवढं काय झालं त्यात? अरे मामा, आता तिला फक्त माझं सुख महत्वाचं आहे रे. आणि ते माझ्या सुखाला दुःखाचा बिब्बा लागलाय. कुठल्या तोंडाने सांगणार आहे मी की हो बाई झालंय माझं लग्न? एकतर आत्ताच त्या घरातनं बाहेर गेलोय. त्यात तिला खरं सांगून पटवून दिलं ना तर अर्जुनला भेटायचा हट्ट करेल ती, माझ्या सोबत येईल. मग जे काही सत्य आहे ते बघून तिला वाईट तर वाटणारच आहे. आधीच आपले दिवस वाईट चालले. कसले वाईट दिवस चालले तुझे? हा, अगं फक्त कवठेकरांच्या घरातनं बाहेर पडला एवढंच नाही. आणि तूच म्हटलीस की ते दुसरं घर दिले राहायला, ते पण कवठेकरांचंच घर आहे. हे बघ साऊ, ताईची काही इच्छा नाही की तुम्ही कोट्यांच्या बंगल्यात राहावं म्हणून. सुखा समानात व्यवस्थित राहता की नाही एवढंच पाहिजे तिला. हे बघ, मी तर म्हणतोय तू ताईची आणि अर्जुनरावांची गाठ घालून देच. मामा, ते शक्य नाहीये, कारण तू म्हणतोस तसं. तसं काय? तसं काय म्हणजे काय? सावी, स्वतःवर ताबा ठेव. काय बोलतेस, भान आहे का तुला? तसं मी सांगितलं असतं, पण ते माझं धाडच नाही झालं ना. म्हणजे माझं धाडसच नाही झालं तर मी कसं
भेटवून देणार होते मामा. साऊ, माझ्यापासून काय लपवायलास काय? खरं खरं सांग काय झालं ते. तू अशी अचानक का आलीस? साऊ, बरं सांगते. हे बघ, एवढं काही नाही झालंय, तू उगाच काळजी नको करू. ते माझं तिरसटचं छोटं भांडण झालं. मी रागारागात आली आहे इकडे. मी उद्या निघणार आहे परत. कशावर झालं भांडण? अरे मामा, तुला काय आता वेगळं सांगायला लागणार आहे का? माहिती ना तो कसा आहे. आणि जाऊ दे, तो तसा पण माझ्याशिवाय नाही राहू शकणार. मीच चालली उद्या. ठीक आहे, मग मी पण येतो तुझ्या बरोबर. अर्जुनरावांची भेट होईल, त्यांच्याशी बोलता येईल. आणि काय, तुला माहितीये ना तो किती राग करतो तुझा. आणि परत काही तुला बोलला तर उगाच तुझ्या मनाला लागेल. कशाला मामा, तू थांब मदर माऊली सोबत. तसं पण मी उद्या चालले तर तिची चिडचिड होणारच आहे. तर तू माझ्या सोबत आलास तर मग काय सांगायलाच नको. तू थांब इकडेच, कळलं? तुझ्या पुढे कुणाचं काय चालणार आहे का? जाऊबाई, अहो कुठं हरवल्या तुम्ही? जाऊबाई, गुड न्यूज आहे. शाले, काय आमच्या नावानं शिमगा करायलीस ग? हा? आणि तुला काय येळ काळ दिस रात काय हाय का नाही? नुसतं आपला आबाळ अंगावर पडल्यागत बोंबलत सुटायचं. जाऊबाई, शिमगा नाही, आज दिस बी सोन्याचा आहे आणि प्रश्न बी सोन्याचाच आहे. म्हणजे ग? म्हणजे आज आपल्या सोनाराचा फोन आला होता आणि त्यानं तुम्हाला पाहिजे तसा डिक्टो नेकलेस मागवलाय आणि विचारलाय कधी घ्यायला येत आहे. खरंच की काय? अगदी आम्हाला पाहिजे तसा नेकलेस आणलाय. डिक्टो आले. म्हणजे आता उद्याचा दिस बी सोन्याचा आहे आणि आमच्या हातात नेकलेस बी सोन्याचा. आता मार्केटच आपल्या हातात आहे म्हणल्यावर उद्या जातो आणि कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढतो बघ. जाऊबाई, प्रश्न 4 लाखाचा आहे. मिळतील ना व? का नाही मिळणार? हा, बघतोच ना आम्ही कोण अडवतंय ते. सावित्री, सॉरी. माहिती नाही त्या क्षणाला मला काय वाटलं आणि मी तुझ्यावर हात उचलला. तू अशी रागाने निघून जाशील असा विचार सुद्धा नव्हता केला कधी. सुरुवातीला सगळं नाटक वाटलं मला, पण खरं होतं सगळं. तुझ्या 1000 चांगल्या गोष्टी सोडून मी कायम एकच फोकस केली, त्या म्हणजे तुझ्या चुका. मला माहिती आहे ना, आत्ता पण तू जे केलंस ना ते माझ्या चांगल्यासाठीच होतं. पण मी सगळं झालं, त्यानं बाहेर काढून पण कधी मी त्याला सोडून असे निघून आले नाही. आणि आज स्वतःहून आले तरी या तिरसटला काहीच फरक पडला नाही. त्याला जरा सुद्धा माझी आठवण आली नाही. खरंच त्याला मी नकोची झाली आहे का? नाही, हे बघ सावे, त्यानं जे काही केलंय ते रागाच्या भरात केलंय. वाटत असेल त्याला पण काहीतरी, पण त्याचा स्वभाव आता माहिती ना तुला. आता फोन तरी करायचा ना, ते पण नाही. जाऊ दे, या रागापेक्षा नातं महत्वाचं आहे. आणि त्या नात्याला पुढे घेऊन जायचं असेल तर 2 पाय मागे आपण यायला हवं. सध्या व्यस्त आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कटकट गेली असंच वाटत असेल त्याला. चांगलं चाललं असेल त्याचं, काहीही फरक पडत नाहीये त्याला. मी आहे काय नाही काय एकच आहे. जाऊ दे, मी तरी कशाला फोन करू. फोन एंगेज लागतोय म्हणजे अजूनही चिडली आहे माझ्या. सावित्री, मी तुला खूप त्रास दिलाय. आता फोन नको करायला.